छत्रपती शिवाजी महाराज, ग्रीसचा सिकंदर, फ्रान्सचा नेपोलियन बोनापार्ट आणि रोमन सरदार ज्युलियस सीझर यांच्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज कसे महान होते आणि त्यांच्यापेक्षा यांचं कोणतं वेगळं गुण आपल्याला दिसून येते हे आपल्याला पाहणे गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. कोणत्याही दोन ऐतिहासिक व्यक्तीची तुलना हुबेहूब जुळणे तसे शक्य नाही. तथापि अशा तुलनेपासून वर्ण्य व्यक्ती मनात ठासण्यास मदत होते. शिवाजी अनेक बाबतीत लोकोत्तर पुरुष होऊन गेले. त्यांनी आपल्या राष्ट्राचे गुणावगुण बरोबर ओळखून लोकांचा स्वाभिमान जागृत केला आणि त्यांची एकी करून त्यास नानाविध पराक्रम करण्यास उद्युक्त केले. शिवाजीपेक्षा जास्त पराक्रम गाजवणारे किंवा जास्त देश जिंकून त्यावर राज्य करणारे पुरुष इतिहासात पुष्कळ आढळतील, पण त्यांच्या इतका गुणसंपन्न एका व्यक्तीत एकत्रित झाल्याचा सहसा कुठे आढळून येत नाही. फार काय, शिवाजी राजात अमुक एक दोष दाखवावा असा प्रश्न कोणी केल्यास आपणास बहुधा निरुत्तर व्हावे लागते, कारण त्याच्यामध्ये दोष कुठला कधी दिसलाच नाही. ग्रीसचा सिकंदर बादशाह इतिहासात मोठा पराक्रमी गणला जातो, परंतु सिकंदरास सर्व जग जिंकण्याची हाव होती. जिंकलेल्या प्रदेशाची सुधारणा करून राज्यव्यवस्था ठरवण्यात त्याचे लक्ष घातले नाही. त्याने कधीच लक्ष तसे घातले नाही. आणि शिवाजी राजांनी मात्र त्यांच्यासारख्या जगदत्वासाठी किंवा जग जिंकण्याची दिवंगत कीर्तीनेसाठी शिवाजीराजे हापापलेले नव्हते. शिवाय सिकंदरच्या बापाने अगोदरच मोठे राज्य कमावून ठेवले होते, तशी गोष्ट मात्र शिवाजीराजांच्या बाबतीत नव्हती. तसेच शहर काबीज केल्यावर तेथील लोकांची नाहक कत्तल करणे, अमौलिक ग्रंथसंग्रह जाळून टाकणे, शरण आलेल्या बंदिवासास यमसदनी पोहोचवणे, त्यांना ठार करणे असली घोर पापे शिवाजीराजाला मात्र कधी शिवली नाहीत. प्रसिद्ध रोमन सरदार ज्युलियस सीझर व शिवाजी राजे यांच्यात सिकंदरपेक्षा थोडं जास्त साम्य आपल्याला आढळून येते. दोघेही तसे धोरणी होते, राज्यकारण कुशल होते, पण सीझरची जग जिंकण्याच्या महत्त्वाकांक्षेपासून किंवा हव्याशेपासून तो अलिप्त नव्हता. रोमन राष्ट्राच्या विस्तृत व संपन्न पायावर सीझरने पराक्रम गाजवणे व मुळात काहीच नसताना शिवाजी राजाने आपल्या राष्ट्रास स्वातंत्र्य प्राप्त करून देणे यामध्ये हा फरक आपल्याला निश्चितच आढळून येतो. शिवाजी महाराजांचं वेगळेपण आपल्याला यामध्ये आढळून येते. युरोपच्या इतिहासातील तिसरा मोठा पुरुष जर आपण पाहिला तर तो म्हणजे नेपोलियन बोनापार्ट. शिवाजी राजे व बोनापार्ट यांच्यामध्ये जरी अनेक बाबतीत पुष्कळ विरोधाभास तुम्हाला दिसून येईल, तरी दोघांमध्ये काही प्रमाणात साम्य आहे, बरेच साम्य आहे. निष्ठा व कल्पक बुद्धी, लोकावर छाप बसवण्याची विलक्षण हातोटी, राष्ट्र ऊर्जित अवस्थेत आणण्याची अनावर उत्कंठा इत्यादी महान पुरुषास अवश्य लागणारे सर्व गुण या दोघांच्याही ठिकाणी आपल्याला दिसून येतात. पण फ्रेंच राज्यक्रांतीने तयार केलेले आयते वातावरण नेपोलियनला मिळाले होते आणि शिवाजी राजाला मात्र तसे वातावरण स्वतः निर्माण करावं लागले. हा मूळ दोघात फरक होता, हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. 18व्या व 19व्या शतकात युरोपीय राष्ट्राचे शिक्षणही निरनिळ्या तऱ्हेचे होते. याहूनही हरेक विषयात नाव गाजवण्यास बुद्धिमान पुरुषास युरोपात जसा अवकाश होता तसा त्यावेळेस हिंदुस्थानात नव्हता. हिंदुस्थानात त्यावेळेस फारच वेगळी परिस्थिती होती. अर्थात मोठमोठे विजय संपादून दिवंगत कीर्ती मिळवण्याची सवड बोनापार्टास मिळाली होती, तशी शिवाजी राजास हिंदुस्थानात मिळाली नाही. नैसर्गिक बुद्धिमत्ता व जगाचा विस्तृत अनुभव एवढ्यावर शिवाजी राजाने आपली संपूर्ण कमाई केल्याचे आपल्याला त्यांच्या इतिहासामधून दिसून येईल. फ्रान्ससारख्या संपन्न देशात विद्या, कला, लोकोपयोगी कामे इत्यादी विषयात नवीनच सुधारणा करून देशास ऊर्जित अवस्था प्राप्त करून देणे व सभोवारच्या इतर राष्ट्रास भावी उन्नतीचा मार्ग दाखवणे, यात बोनापार्टास जी संधी मिळाली ती हिंदुस्थानच्या तत्कालीन परिस्थितीत शिवाजी राजास मिळाली नाही, कारण ती मिळणे शक्यच नव्हती, कारण ती परिस्थितीच वेगळी होती हिंदुस्थानाची.
ऑस्ट्रिया, रशिया, इंग्लंड इत्यादी रणशूर राष्ट्राशी घनघोर संग्राम करण्याचे अनेक प्रसंग नेपोलियन बोनापार्टास आल्यामुळे त्यांच्याकडून युद्धकलेस जसे नवीनच स्वरूप प्राप्त झाले तसे शिवाजीच्या हातूनही थोडे बहुत झाले. तेच पुढे पेशवाईतसुद्धा वृद्धी पावले, कारण पेशवाईमध्ये सुद्धा आपण मोठा पराक्रम काही वेळा केल्याचे आपल्याला इतिहासामधून दिसून येते. दुसऱ्या कित्येक गोष्टीत शिवाजी राजांची आणि बोनापार्टची बरोबरी होऊ शकेल. इतकेच नाही तर काही बाबतीत शिवाजीराजे त्यापेक्षा नक्कीच तुम्हाला सरस असल्याचे इतिहास सांगतो. नेपोलियनची इच्छा जरी बुद्ध प्राणहानी करण्याची नव्हती तरी परिणामी त्याच्या संग्रामांनी भयंकर प्राणहानी केलेली दिसून येते. शिवाजीराजाच्या हातून तशी प्राणहानी झाली नाही. स्वतःविषयी अनावर महत्त्वाकांक्षा नेपोलियनच्या ठिकाणी होती, परंतु राष्ट्रहितापुढे स्वतःची महती शिवाजीराजाने मुळीच समजत नसे. नवीन फौज तयार करणे, किल्ले वगैरे प्रचंड कामे तयार करून देशाचा बंदोबस्त करणे, देशात सुरक्षित राज्यव्यवस्था व आबादानी करणे या बाबतीत शिवाजी राजे नेपोलियन इतकेच कल्पक व दूरदृष्टीचे असल्याचे आपल्याला त्यांच्या इतिहासावरून सुद्धा दिसून येते. नेपोलियनच्या पराक्रमाचा पाया फ्रान्ससारख्या संपन्न देशावर निर्माण झाला. शिवाजीराजापाशी मुळात काहीच नव्हते. सर्व देश परचक्राखाली दडपून गेलेला होता. अशा स्थितीत शिवाजीराजाने परचक्रातून स्वराष्ट्रास सोडवून त्यास भाग्योदय प्राप्त करून दिला आणि मूळचाच स्वतंत्र असलेला फ्रान्ससारखा सुशिक्षित व सुसंपन्न देश नेपोलियनने महत्त्वपदास चढवला. हा दोघातला फरक आहे. यात काही अंशी शिवाजीराजाचीच कर्तबगारी जास्त आपल्याला दिसून येईल. शिवाजी महाराजांचे खाजगी वर्तन अत्यंत निर्मळ व पवित्र होते, तसे नेपोलियनचे नव्हते. अनावर महत्त्वाकांक्षा, जबरदस्त बुद्धिमत्ता यांच्या योगाने बोनापार्टने युरोपीय राष्ट्राचे प्रखर वैर मात्र संपादिले. पण भलतीच महत्त्वाकांक्षा धारणा न केल्यामुळे शिवाजीराजाने शत्रूसुद्धा निष्प्रभ होऊन त्यांच्या स्नेहसंपादन करून राहू लागले होते. हा त्यांचा सौजन्याचा प्रभाव होता शिवाजीराजांचा. वास्तविक शिवाजीराजाची तुलना करण्यास सर्व बाजूनी साजेल असा पुरुष खरं तर जगाच्या इतिहास सापडणे कठीण आहे. काही अंशी मोगल बादशहाचा संस्थापक बाबर बादशाह यांच्याशी थोडेफार साम्य आपल्याला दिसून येते. बाबरांचे वडिलोपार्जित राज्य लयास गेले होते. शिवाजीराजाप्रमाणेच त्यांचे आयुष्य विपत्तीत गेले. अप्रतिम साहस, बुद्धिमत्ता, सोशिकपणा या गुणाच्या जोरावर त्याने उत्तर हिंदुस्थानची बादशाही कमावली. शिवाजीराजाप्रमाणेच बाबरही आईच्या अर्ध्या वचनात राहत होता. बाबर शूर असून राजकारभारातही काही कमी नव्हते. शिवाजीराजासारखाच तोही अल्पायुषी ठरला होता व तो जास्त दिवस जगता तर कदाचित त्याने अजून काही पराक्रम केले असते. तथापि बाबरही प्रदेश जिंकण्याच्या दोषापासून मुक्त नाही. बाबराप्रमाणे शूर व शोषक, अकबराप्रमाणे सर्वावर समदृष्टी ठेवून राज्यकारभाराची व्यवस्था करण्यात कुशल, शहाजहानप्रमाणे काटकसर करून प्रजेच्या सौख्यात दंग असणारा राजा शिवाजी हा प्रतापी मोगल बादशाच्या अनेक गुणांचा निष्कर्ष होता किंवा समुच्चय होता असे म्हणायला वाव आहे. बाबर व अकबर याप्रमाणे शिवाजीने स्वतः संकटे भोगली असल्यामुळे गरिबांचे हाल कसे असतात हे ते चांगले समजत असे. जहागीर किंवा शहाजहानप्रमाणे शिवाजी ऐशाराम करत नव्हते आणि ऐशाराम करण्यास वडिलांनी केलेली कमाई शिवाजी राजापाशी नव्हती निश्चितच. औरंगजेबाची जबरदस्त उद्योगशीलता शिवाजीराजाच्या ठिकाणी असूनही कपट व विश्वासघात मात्र त्यांच्या जवळही फिरकला नाही आणि या कपट आणि विश्वासघातामुळेच औरंगजेबाचा मात्र सर्वनाश झाला हा इतिहास सांगतो. हे दुर्गुण शिवाजीराजाला कधीही शिवले नाहीत. शिवाजीराजाशी तुलना करण्यास साजेल असा एकही पुरुष इतिहासात सापडणे खरंच कठीण आहे. इतक्यावरूनच छत्रपती शिवाजी महाराज किती लोकोत्तर पुरुष होते हे आपल्याला दिसून येते. धन्यवाद.